सो लेट्स मेक बटाट्याची कापं. तर पहिला मी बटाटे चांगले चिरून त्याचं वरचं सालपाट काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपले बेसिक मसाले जे असतात तिखट, नंतर मीठ, हळद. तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता. याच्यामध्ये प्लस मॅगी मसालाही मी ॲड केला आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे जर गरम मसाला असेल, चिकन मसाला असेल, तुम्ही तेही ॲड करू शकता. आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट जी माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होती ती मी याच्यामध्ये ॲड करून याला चांगलं मॅरिनेट करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घेतलं आहे कारण की ते सगळं आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ सगळ्या बटाट्यांना लागलं पाहिजे. आणि ह्याला फक्त मी 10 मिनटासाठी साईडला ठेवलं होतं. 10 मिनटानंतर आपण काय केलं तर याच्यामध्ये आपण घेतला रवा. आम्ही रव्याने कोटेड करतो. रव्यामध्ये घालायचं थोडं तिखट, थोडं मीठ आणि याला चांगलं खरपूस लावून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी वगैरे कुठं आपण ॲड करणार नाही आहोत. नंतर त्याचं तिकडं आपण तवा ठेवला होता गरम व्हायला, एकदम हीट व्हायला. तो तिथं गरम हीट होत आहे. आता याच्यानंतर काय करायचं, आपण एक एक पीस घेऊन याला चांगलं कोट करून ह्याच्यामध्ये घालून घेतो आणि वरून आपण नंतर तेल सोडायचं याच्यावरती. हे झाल्यानंतर आपण छान असं याला परतून घेऊन आपलं रेडी आहे बटाट्याची कापं. तुम्ही हे ट्राय करा, खूपच छान लागतात. तुम्ही बटाटे किंवा वांगं याच्याबरोबर हे ट्राय करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.